तर भाजपचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले। राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी जो फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली आणि बच्चू कडू भेटले तर त्यांचा गैरसमज दूर करून आमची मैत्री आणखी दृढ करू असं विखे पाटील यांनी यावर म्हटलं। तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल, नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेऱ्याला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला ऐकून मी तर फोडणारच भेटला तर। मी त्यांच्या जिल्ह्याचा 5 वर्ष पालकमंत्री होतो अमरावतीला। त्या बच्चूभाईंना त्यामुळे माझा स्वभाव माहिती आहे, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे। त्यामुळे मला वाटतं हे मैत्रीचं नातं आमचं आहे, त्यामुळे मैत्री अधिक दृढ करू आम्ही। या बच्चूभाई व्यक्तीवर मला मी अजिबात व्यथित नाहीये, पण त्यांचा गैरसमज निश्चितपणे दूर करण्यामध्ये मला यश मिळेल याची मला खात्री आहे। वक्तव्य हे ठीक आहे, राजकीय दृष्ट्या वाद प्रतिवाद या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे। कायद्याच्या राज्यामध्ये कोणी कोणाची गाडी जाळू शकत नाही। बोलबच्चनपणा ठीक आहे, त्यामुळे मला असं वाटतं की अशा गाड्यावळ्या जाळण्याच्या गोष्टी या राज्यात कोणी करू नये।